तर पूजेचं सामान घेतल्याच्या नंतरून मग आम्ही आलो मंदिरामध्ये। तर सर्वप्रथम जे आहे तर इथं त्रिशूळाचे दर्शन घ्यावे लागते। त्रिशूळाचे दर्शन झाल्याच्या नंतरून थोडंसं पुढे गेलं की तर मग इथे जे आहे तर पाईपलाईन आहे पास, सीधा शनिदेवाच्या अंगावरती इथलं तेल पडतं, म्हणून मग इथंच तेल वाहिलं। आणि शनिवार असल्या कारणामुळे जे आहे तर गर्दी भरपूर होती, परंतु काही नाही, अगदी छानपैकी दर्शन झालं। दर्शन झाल्याच्या नंतरून तिथेच जी बाहेर आहे तर प्रसादालय होतं, तर मग प्रसादालयामध्ये थोडासा प्रसाद घेतला आणि त्यानंतरून बाहेर आलो। बाहेर आल्याच्या नंतरून इथं सर्व काही बांधकाम वगैरे हिरवगार आहे, पूर्ण छान अगदी बनवलेलं आहे, भरपूर असं चेंज झालेलं आहे। तर मग काय आम्ही मोका सोडला नाही, तर इथेच वाकडं तिकडं होऊन जे आहे तर फोटो काढायला सुरुवात केली। तर इथे तुम्ही पाहू शकता, पहा अगदी दीपमाळ आहे आणि दीपमाळेच्या जे साईडने आहे ना तर पूर्ण नवग्रहांचे मंदिर बनलेले आहेत। तर खूप छान असं म्हणजे इथे वातावरण होतं। फोटो काढून झाल्याच्या नंतरून मग दर्शन वगैरे सर्व होईपर्यंत 12:30 वाजले होते आणि मग 12:30 वाजता भर उन्हामध्ये परत आम्ही निघलो परतीच्या प्रवासाला।